त्यांची दहशत अजूनही कायम असलेली पाहायला मिळते। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यामध्ये रत्नदीप गायकवाड हे गंभीर जखमी झालेले आहेत आणि या जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोयता गँगने पोलिसांवर हल्ला केला। पोलीस अधिकारी सुखरूप असल्याची माहिती आहे। मात्र पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम असलेली पाहायला मिळते। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर हा हल्ला झाल्याची माहिती। आणि या झालेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। पोलिसांवर हल्ला होणं दुर्दैवी आहे असंही वक्तव्य अजित पवारांनी केलंय आणि पुण्यामध्ये पोलिसांवर हल्ला होणं गृहमंत्री फडणवीसांचं अपयश आहे, त्यावर अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। पोलीस हल्ल्यावरून खासदार संजय राऊतांनी असा हल्लाबोल केलाय। कधी पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू, पोलीस हे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यात ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारे कडक मधले कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। अजिबात त्याची हायगाई केली जाणार नाही, कारण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा समाजामध्ये असला पाहिजे। हा पोलिसांवरचा हल्ला नसून कोयत्याचा हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा कोयता हल्ला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाते आहे महाराष्ट्रामध्ये, पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने। हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे। फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत आणि ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारतायत। त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत, त्यांचे हवालदार खाकी वर्दीतले लोक सुरक्षित नाही आहेत। आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून, आमच्या बहिणींचं रक्षण करणार आहे।